आजच्या काळात माहितीचा इतका भडीमार होतोय की नेमकं महत्वाचं काय हेच कळत नाही, बरोबर ना? मग इथेच सारांश लेखनाचं कौशल्य कामी येतं. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय कसा मांडायचा, चला तर आज तेच समजून घेऊया. बघा, विल्यम शेक्सपियर यांनी कित्येक शतकांपूर्वी काय म्हटलंय, संक्षिप्तता हाच चातुर्याचा आत्मा आहे. आणि हे वाक्य आजही किती खरं वाटतं नाही का? प्रभावीपणे बोलण्याची, लिहिण्याची सगळी गुरुकिल्ली याच एका वाक्यात आहे. याचा अर्थ कमी बोला असा नाही, तर जे बोलाल ते नेमकं आणि प्रभावी बोला. तर आज आपण काय काय बघणार आहोत, एक नजर टाकूया. सगळ्यात आधी चातुर्याचं सार काय ते समजून घेऊ, मग सारांश का लिहायचा, त्याचा उद्देश, त्याचे नियम काय आहेत, आणि मग प्रत्यक्ष कृतीत ते कसं आणायचं तेही पाहू. आणि हो, शेवटी एक 6 स्टेप मास्टर प्लॅन सुद्धा आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. संक्षिप्तता म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. तर संक्षिप्तता म्हणजे काय? फक्त शब्दांची काटकसर करणं का? नाही. तर अनावश्यक शब्द काढून टाकून आपल्या बोलण्याला किंवा लिहिण्याला अधिक धारदार बनवणं. म्हणजे मूळ मुद्दा न हरवता वायफळ गोष्टी बाजूला सारणं. ही एक कला आहे खरं तर. ठीक आहे, संक्षिप्तता म्हणजे काय ते कळलं. पण सारांश लेखन करायचंच का? याचं उत्तर आहे गोंधळातून स्पष्टता शोधणं. म्हणजे बघा, एखादा खूप मोठा किचकट मजकूर असेल तर त्याचा सारांश आपल्याला त्यातून नेमका मार्ग दाखवतो. सारांशाचं मुख्य ध्येय काय असतं? पहिलं म्हणजे वाचणाऱ्याला मूळ मजकुराचं एक स्पष्ट चित्र मिळायला हवं. दुसरं, ह्यात फक्त आणि फक्त मुख्य मुद्देच पुन्हा मांडायचे असतात. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, उदाहरणं, तारखा, आकडेवारी असले सगळे तपशील वगळून टाकायचे असतात. फक्त सार, बाकी काही नाही. ओके, आता वळूया काही महत्त्वाच्या नियमांकडे. सारांश लेखनासाठी काय करायला हवं आणि काय टाळायला हवं याचं हे एक प्रकारचं टूल किटच आहे असं समजा. इथे 2 बाजू दिसतायत, काय करायचं आणि काय नाही करायचं. तर सगळ्यात आधी उतारा पुन्हा पुन्हा वाचणं खूप गरजेचं आहे. त्यातली मुख्य कल्पना काय आहे ती ओळखायला हवी. आणि हो, लिहिताना स्वतःच्या शब्दांचा वापर करा. तपशील आणि फापटपसारा टाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं, वस्तुनिष्ठ रहा. आता काय नाही करायचं, तर स्वतःची मतं अजिबात मांडू नका. कोणतीही नवीन माहिती टाकू नका. मजकुरातली उदाहरणं जशीच्या तशी देऊ नका आणि चुकूनही मुख्य कल्पना वगळू नका. चला, आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते प्रत्यक्षात करून बघूया. एक उदाहरण घेऊ आणि त्यातून ही सगळी प्रक्रिया समजून घेऊ. आपल्यासमोर हा एक परिच्छेद आहे. लर्निंग डिसेबिलिटीबद्दल. बराच मोठा आणि माहितीपूर्ण आहे, नाही का? आता यातून आपल्याला सार काढायचा आहे. आता बघा, या मोठ्या परिच्छेदातून आपण फक्त महत्त्वाचे शब्द किंवा वाक्य कशी बाहेर काढतोय. लर्निंग डिसेबिलिटी एक व्यापक शब्द आहे. योग्य वातावरणात शिकवण्याची गरज आहे. बाकीचा सगळा तपशील आपण बाजूला ठेवतोय. आणि हे बघा, त्या निवडलेल्या वाक्यांना जोडून किती छान, छोटा आणि नेमका सारांश तयार झाला. लर्निंग डिसेबिलिटी हा अनेक शिकण्याच्या समस्यांसाठी एक व्यापक शब्द आहे. या मुलांना आश्वासक शिकण्याच्या वातावरणाची गरज असते. बस, मूळ मजकुराचा पूर्ण अर्थ यात आला. चला, अजून एक उदाहरण पाहू. हा परिच्छेद थोडा जास्त तपशीलवार आहे. यात डिस्लेक्सियासारख्या विशिष्ट विकारांबद्दल माहिती दिली आहे. इथेही आपण तीच पद्धत वापरणार. बघा, विविध प्रकारचे विकार, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, एकापेक्षा जास्त विकारांचे निदान आणि एकाच मेंदूच्या क्षमतांवर अवलंबून. आपण फक्त मोठ्या चित्रावर लक्ष केंद्रित करतोय, छोट्या छोट्या तपशिलांवर नाही. आणि यातून तयार झाला हा सारांश. एखाद्या व्यक्तीला डिस्लेक्सिया किंवा डिस्ग्राफियासारख्या अनेक आणि बऱ्याचदा एकमेकांशी संबंधित असलेल्या शिक्षण अक्षमतांचे निदान होऊ शकते. एका वाक्यात सगळा मुद्दा स्पष्ट झाला. तर आत्तापर्यंत आपण काय करायचं, कसं करायचं हे पाहिलं. आता या सगळ्याला एका पक्क्या आराखड्यात बसूया. हा आहे आपल्या यशाचा मास्टर प्लॅन. ही आहे सारांश लेखनाची 6 पायरी योजना. खूप सोपी आहे. 1. लेख 2दा वाचा. 2. हा लेख का लिहिला आहे, त्याचा उद्देश काय हे स्वतःला विचारा. 3. त्यातली मुख्य कल्पना ओळखा. 4. मग पहिला कच्चा मसुदा लिहा. 5. त्या मसुद्याला तपासा, त्यात सुधारणा करा, अनावश्यक गोष्टी काढून टाका. आणि शेवटी 6वी पायरी, आपला अंतिम पक्का मसुदा लिहा. या पायऱ्या वापरल्या की काम एकदम सोपं होतं. जाता जाता एक विचार करूया. असा कोणता गुंतागुंतीचा विषय आहे ज्याचा सारांश काढून त्यावर आपण प्रभुत्व मिळवू शकतो? कारण लक्षात घ्या,
सारांश काढणं हे फक्त लिहिण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर कोणताही अवघड विषय समजून घेण्याचं, त्यावर विचार स्पष्ट करण्याचं हे एक जबरदस्त साधन आहे. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.